केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपी सिया गोयलच्या एका विधानामुळे आता संपूर्ण प्रकरणाला नवं कायदेशीर वळण मिळालेलं आहे. न्यायालयात वकिलाबाबत घेतलेल्या भूमिकेनंतर तिच्या भावाला तब्बल 10 कोटी रुपयांची आबरू नुकसानीची नोटीस पाठवण्यात आलेली आहे. या नव्या घडामोडीमुळे मुख्य हत्या प्रकरणासोबतच आणखी एक मोठा कायदेशीर वाद निर्माण झालेला आहे. सिया गोयलनं न्यायालयात अचानक यू टर्न का घेतला? 2 वकील एकाच वेळी तिची वकील असल्याचा दावा कसा करू लागले? साहिल गोयलला 10 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस का पाठवण्यात आली? आणि या संपूर्ण वादामुळे पुढे काय घडू शकतं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या संपूर्ण प्रकरणामागचं विश्लेषण. नमस्कार मंडळी, मी पी के भांडवलकर आणि तुम्ही पाहतात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मंडळी, मग आपण या सर्व प्रकरणाकडे मुद्देसूद पाहूया. मुद्दा क्रमांक 1. कोर्टात सिया गोयलनं अचानक यू टर्न का घेतला? पुण्यातील उद्योगपती विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल यांच्या हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या सिया गोयलनं न्यायालयात एक धक्कादायक भूमिका घेतली. आतापर्यंत ॲडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव हे तिचे वकील असल्याची नोंद असताना सुनावणी दरम्यान सियानं कोर्टातच माझे वकील आशुतोष श्रीवास्तव नसून ॲडव्होकेट विपुल दुशिंग आहेत असं सांगितलं. या एका विधानामुळे न्यायालयात गोंधळ निर्माण झाला, कारण त्यावेळी दोन्ही वकील न्यायालयात उपस्थित होते आणि दोघांनीही आपण सियाचे वकील असल्याचा दावा केला. त्यामुळे हा वाद केवळ न्यायालयापुरता मर्यादित न राहता चर्चेचा विषय ठरला. मुद्दा क्रमांक 2 पाहू. 10 कोटी रुपयांच्या नोटिशी मागचं नेमकं कारण काय? सुनावणीनंतर सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याने माध्यमांशी बोलताना ॲडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांच्या नियुक्तीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यानंतर ॲडव्होकेट श्रीवास्तव यांनी साहिल गोयल यांना तब्बल 10 कोटी रुपयांच्या आबरू नुकसानीची कायदेशीर नोटीस पाठवली. नोटीसमध्ये साहिल यांनी केलेलं आरोप खोटे, बिनबुडाचे आणि बदनामीकारक असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. तसेच 7 दिवसांच्या आत सार्वजनिक माफी मागावी, आरोप मागे घ्यावेत आणि 10 कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणाला आणखी एक नवं कायदेशीर वळण मिळालेलं आहे. मुद्दा क्रमांक 3. वकिलांच्या नियुक्तीवरून वाद कसा निर्माण झाला? ॲडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांचा दावा आहे की पोलीस कोठडीत असताना सिया गोयलने स्वतः त्यांच्या वकीलनाम्यावर स्वाक्षरी केली होती. त्यामुळे ते अधिकृतपणे तिचे वकील होते. मात्र गोयल कुटुंबाने नंतर ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांची नियुक्ती केली. त्यामुळे न्यायालयात दोन्ही बाजूंनी स्वतःला सियाचे वकील असल्याचा दावा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर न्यायालयात दोन्ही वकिलांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर हा वाद थेट कायदेशीर नोटिशीपर्यंत पोहोचला. मुद्दा क्रमांक 4. ॲडव्होकेट श्रीवास्तव यांनी कोणते दावे केले? कायदेशीर नोटिशीत ॲडव्होकेट श्रीवास्तव यांनी स्पष्ट केलं आहे की सिया गोयल सज्ञान असून तिला स्वतःच्या पसंतीचा वकील निवडण्याचा घटनात्मक अधिकार आहे. तिच्या निर्णयात कुटुंबातील कोणताही सदस्य हस्तक्षेप करू शकत नाही. तसेच वकीलनाम्यावर सियाने स्वतः स्वाक्षरी केली असून त्या संदर्भातील CCTV फुटेज आणि प्रत्यक्ष साक्षीदार उपलब्ध असल्याचे दावा करण्यात आला आहे. दुसरा वकील नियुक्त करायचा असेल तर कायदेशीर प्रक्रियेनुसार नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजेच NOC घेता आली असती. मात्र त्याऐवजी माध्यमांमध्ये बदनामीकारक विधान केल्याचा आरोपही नोटीसमध्ये करण्यात आलेला आहे. मुद्दा क्रमांक 5. पुढे या प्रकरणात काय घडू शकतं? साहिल गोयल यांना पाठवण्यात आलेल्या 10 कोटी रुपयांच्या नोटिशीमुळे केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आणखी एक स्वतंत्र कायदेशीर वाद निर्माण झालेला आहे. आता साहिल गोयल या नोटिशीला काय उत्तर देतात? सार्वजनिक माफी मागतात की कायदेशीर लढाईचा मार्ग स्वीकारतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्याचबरोबर सिया गोयलच्या वकिलाबाबतचा वाद आणि त्यांचा मुख्य हत्या प्रकरणाच्या सुनावणीवर काही परिणाम होतो का, हेही पुढील न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्ट होणार आहे. या संपूर्ण घडामोडीतून 3 गोष्टी आपल्याला स्पष्ट दिसतात. गोष्ट पहिली, केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता मुख्य गुन्ह्यासोबतच वकिलांच्या नियुक्तीवरून स्वतंत्र कायदेशीर वादही निर्माण झाला आहे. गोष्ट दुसरी, ॲडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांनी केलेले दावे आणि साहिल गोयल यांच्यावर केलेले आरोप हे साध्या न्यायालयीन प्रक्रियेच्या सध्याचा भाग आहे. या प्रकरणावर आता अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. आणि गोष्ट तिसरी, गोयल कुटुंबाची भूमिका, न्यायालयातील पुढील सुनावणी आणि या नोटिशीवरील उत्तरानंतरच या नव्या वादाचं पुढचं चित्र स्पष्ट होणार आहे. तर मंडळी, तुम्हीच सांगा, आरोपी व्यक्तीला स्वतःच्या पसंतीचा वकील निवडण्याचा अधिकार पूर्णपणे स्वतंत्र असावा का?
या प्रकरणात निर्माण झालेल्या कायदेशीर वादाकडे तुम्ही कसं पाहता? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच प्रकारच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी सत्तामतच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.